कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या नाफेड व NCCF मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असून या प्रकरणाची चौकशी पुढील 1 महिन्यात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली। नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना घनवट यांनी गंभीर आरोप करत सांगितले, कांदा खरेदी प्रक्रियेत व्यापारी फेडरेशन, वाहतूक ठेकेदार, काही अधिकारी आणि शेतकरी यांच्या संगनमतामुळे शेतकरी व ग्राहकांसाठी असलेल्या सरकारी निधीचा अपहार केला जात आहे। नाफेड व NCCF कडून होणाऱ्या खरेदीत पारदर्शकतेचा अभाव असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागेल इतका हमीदर दिला जावा अशीही त्यांनी जोरदार मागणी केली। घनवट यांनी स्पष्ट केले की सुरुवातीच्या काळात नाफेडने दर्जेदार कांद्याची वर्गवारी करून योग्य दराने खरेदी केली, मात्र नंतर संपूर्ण प्रक्रिया भ्रष्ट व्यक्तींच्या हातात गेली, त्यामुळे करदात्यांच्या पैशांची लूट सुरू झाली आहे। गोवा, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा पाठवण्याच्या नावाखाली बनावट वाहतुकीची कागदपत्रे तयार करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे सांगितले। नाशिकमध्ये एकमेव गुन्हा दाखल, इतर राज्यातील चौकशीची मागणी। 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे FIR क्रमांक 0043 नोंदविण्यात आलाय। या अंतर्गत गोवा मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ नाईक यांच्या विरोधात जयंत रमाकांत कालेकर यांनी तक्रार दाखल केली आहे। मात्र ही केवळ एक कारवाई असून इतर राज्यातील प्रकरणांची ही चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी घनवट यांनी केली आहे। NCCF मध्ये कमी दर्जाच्या कांद्याचा पुरवठा झाल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून अद्याप कुणावरही कठोर कारवाई करण्यात आली नाही। तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना खुश करण्याची आवश्यकता भासते, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। विशेष नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना सजग असल्याचे घनवट यांनी स्पष्ट केले। खरेदी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समित्यांची स्थापना केली जाणार असून 1 महिन्यात चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला। या पत्रकार परिषदेला स्वतंत्र भारत पक्षाचे तालुका अध्यक्ष केदू पाटील बोराडे, शेतकरी संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष किशन शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष अर्जुन बोराडे, महिला प्रतिनिधी सीमा नरोडे, नवनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, कळवण। सर, मागील महिन्यात जो कांदा खरेदी घोटाळा झालेला आहे, नेमकं प्रकरण काय आहे आणि तुमच्या पक्षाची यामध्ये प्रमुख भूमिका काय आहे? याच्यामध्ये एकूणच नाफेड आणि NCCF द्वारे जो कांदा खरेदी केला जातो याच्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे। ज्यांना खरेदीचा परवाना दिला जातो त्यांच्याकडनं पहिले पैसे घेण्यापासून सुरुवात होते आणि तिथून पुढं जो कांदा खरेदी केला जातो तो शेतकऱ्यांकडनं खरेदी करायला पाहिजे, त्याचा सातबारा, त्याचा आधार कार्ड जोडणं गरजेचं असतं। परंतु या फेडरेशनमध्ये जे घुसलेले व्यापारी मंडळी ते स्वतःच्या आडतीवरती लिलावामध्ये घेतलेला कांदा शेतकऱ्यांकडनं घेतलेला दाखवून तो साठा केलेला दाखवतात आणि जर मध्ये खरेदीच्या दरापेक्षा खुल्या बाजारामध्ये जर त्याचे दर वाढले तर हा कांदा विकून टाकतात, असे आपल्याकडे पुरावे आहेत त्याचे। आणि हा कांदा विकल्यानंतर ज्या वेळेला नाफेड किंवा NCCFला हा कांदा पुरवायचा असतो त्यावेळेला मग स्वस्तामध्ये मिळणारा लाल कांदा जो येतो तो एक देऊन त्यांना केला जातो। याच्यामध्ये 63% A ग्रेडचा कांदा द्यायचा, 22% B ग्रेडचा आणि 15% लॉस असं याच्यामध्ये एक कोष्टक असतं। परंतु हा 63% देण्यासाठी हा खराब कांदा किंवा लाल कांदा स्वस्तातला देऊन ही भरपाई केली जाते। दुसरी गोष्ट अशी आहे की जो इतर राज्यांमध्ये पाठवलेला कांदा आहे तो प्रत्यक्षात गेलाच नाही, कागदावरती सगळ्या ट्रान्सपोर्टची याची बिलं तयार करून खोटे दस्तावेज तयार करून यांनी शेकडो कोटी रुपयाची लूट केलेली आहे। याच्यामध्ये करदाते जे पैसा खर्च करतात शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या हितासाठी, तो ही अशी मधली मंडळी हा पैसा खाऊन टाकते, त्याचा लाभ कोणालाही होत नाही। म्हणून आम्ही सरकारकडे वारंवार या चौकशीची मागणी करत आहोत आणि 1 महिन्यामध्ये जर याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई झाली नाही तर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना आंदोलन करेल, रस्त्यावरचं आंदोलन करेल। कदाचित आम्ही नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, घेराव घालू किंवा जो चाळींमध्ये कांदा या फेडरेशनने साठवलेला आहे तो रोखण्याचा प्रयत्न करू। अशा पद्धतीने हा प्रश्न दडपला जाणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। नाही, यामध्ये तुम्ही असं म्हटलं आहे का याबाबतचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, मग तुमच्याकडे पुरावे आहे तर तुम्ही सरकारशी याबाबत काही चर्चा केली का प्रत्यक्ष? याचा आता पत्रव्यवहार तर सुरू आहे। जे ग्राहक व्यवहार मंत्रालय त्याचे सध्याचे जे मंत्री आहेत
प्रल्हादजी जोशी यांना आम्ही पत्र पाठवलेले, त्यांच्या याची वाट पाहत आहोत. आणि जर 7-8 दिवसामध्ये त्यांचं काही उत्तर आलं नाही तर दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत की याच्याबद्दल तुम्ही काय केलं. पुरावा द्यायला कशाला पाहिजे. तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक FIR दाखल झालेली आहे. गोव्यामध्ये जो कांदा पाठवायचा होता तो प्रत्यक्षामध्ये पाठवला नाही आणि ते पैसे सगळे हडप केले गेले असा याच्यामध्ये आरोप केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय फास्टॅगच्या रिसीट दाखवायला पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत. त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. आणि फक्त गोवाच नाही तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा जो कांदा पाठवायचा होता तो पूर्णपणे गेलेला नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने घोळ केलेला आहे. कागदावरती ट्रान्सपोर्टचे व्हाउचर बनवले गेले आणि याच्यामध्ये मोठ्या रकमेचा अपहार केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. साधारण किती रकमेचा अपहार असू शकतो? शेकडो कोटी रुपयाचा अपहार आहे याच्यामध्ये. शेकडो कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या हितासाठी सरकार खर्च करतं ते अशा पद्धतीने केलं जातं. एक प्रकारे शेतकऱ्याची आर्थिक लूट आहे का असं आपण सांगतो? शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या आर्थिक लूट आहे. कारण जर व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडचाच कांदा याच्यामध्ये जर दाखवला नाही तर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा देऊन त्यांना 2 पैसे जास्त मिळाले असते. आणि सगळ्यात मोठी लूट तर करदात्यांची आणि ग्राहकांची आहे. ग्राहकांना ज्या दर्जाचा कांदा मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही. यांना 2 नंबरचा कांदा तिथं पुरवला जातो. म्हणून ग्राहकांची, शेतकऱ्यांची आणि सरकारी तिजोरीची मोठी लूट आहे. अनुभव काय? खूप चांगला अनुभव आहे. आम्ही ज्या खाजगी बाजार समित्या पाहिल्या त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शक व्यवहार आम्हाला पाहायला मिळाला. शेतकऱ्यांसाठी चांगल्या सुविधा तिथं पाहायला मिळाल्या. तिथं माल ठेवण्यासाठी प्रॉपर स्टोरेजची व्यवस्थाही आम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे आम्ही विदर्भातल्या काही मार्केट कमिट्यांना भेट दिली. इतकंच नाही तर गावापासून दूर जर मार्केट कमिटी असेल तर त्यांना मार्केट कमिटीपासून स्टँडपर्यंत पोहोचवण्यासाठी फुकटच्या गाड्या आहेत. दुपारच्या वेळा असेल तर त्यांना मोफतचं जेवण दिलं जातं आणि कारभार पारदर्शक आहे. पण या बाजार समित्यांना सुद्धा APMC कुठलीही फॅसिलिटी देत नाही, कुठलीही मदत करत नाही. तरीसुद्धा यांना मार्केट सेस भरावाच लागतो. ही त्यांची लूटच आहे. त्याच्यामुळं खाजगी बाजार समित्या होणं गरजेचं आहे, आणखी होणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर कुठल्याच बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला आपला माल न्यायचं बंधन असू नये. कुणी जर माझ्या शेतात येऊन माझा कांदा नेत असेल, कुणी माझा चाळीतून कांदा नेत असेल, माझ्या घरातून गहू हरभरा नेत असेल तर ती त्याला परवानगी पाहिजे. बाजार समितीतच जा असा कायदा कशाला पाहिजे? आजही तो कायदा अस्तित्वात आहे की बाजार समितीच्या बाहेर तुम्ही विकलं तर गुन्हेगार आहेत. ग्राहकांचं व्यक्त स्वातंत्र्य आहे, परंतु दरामध्ये काय, नाफेडच्या आणि खाजगी मार्केटमध्ये दरामध्ये काय तफावत? नाफेडचा कांद्याच्या बाबतीत तर दरच नाही, पहिली गोष्ट. दुसरं, आज हरभरा घ्या, तूर घ्या, जे किमान आधारभूत किंमत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दराने आज मार्केटमध्ये विकला जातोय. सरकारची खरेदी करायची ऐपत नाही. मागणी करून सुद्धा चण्याचे किंवा याचे तुरीचे खरेदी केंद्र सुरू नाही आहेत. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? नाईलाजाने त्याला विकावं लागतं. खरं तर APMC ॲक्टमधला 32D हे जे कलम आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बाजार समितीच्या आवारामध्ये आधारभूत किमतीच्या खाली कुठलाही माल विकला जाऊ नये याची खबरदारी बाजार समितीने घ्यायची. आमच्या उस्मानाबादच्या धाराशिवच्या एका कार्यकर्त्याने त्याचा माल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकला. त्यांनी मंत्रालयात अपील केली मंत्र्यांकडे. तिथं केस चालली आणि त्या केसचा निकाल लागला आणि तो सगळं संचालक मंडळ बरखास्त झालं. म्हणून एक तालुका आहे, तिथली बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त झालं. ते हायकोर्टात गेले, हायकोर्टात याच्या बाजूने निकाल लागला. सुप्रीम कोर्टात गेले, तिथं सुद्धा आता याच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण कायदाच तसा आहे. मग असं असताना सुद्धा आम्हाला नाईलाजाने विकावं लागतं. कदाचित आता शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष एकूणच बाजार समित्यांमध्ये जो गैरव्यवहार चालतो हा बंद करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जातं. जी हमाली, त्या हमालीपेक्षा जास्त पैसे तिथं घेतले जातात. पुन्हा कालच एक केस आली होती की त्याच्यामध्ये सगळं हिशोब, हमाली टपाली सगळं जाऊन पावतीवरती मागच्या बाजूनी पेन्सिलनी 1500 रुपये कट करून घेतले व्यापाऱ्याने. काय कारण आहे? याच्या विरोधात जर आपण APMCकडे गेलं तर ते काहीच करत नाही. तिथं जे आपण मंडळ निवडून देतो, संचालक मंडळ, ते कशासाठी असतं?
की शेतकऱ्यांचं हित त्यांनी जोपासण्यासाठी, परंतु ते शेतकऱ्यांच्या विरोधातच काम करतात. त्याच्यामुळे शेतकऱ्या APMC त्या बाजार समिती आहेत, या शेतकऱ्यांच्या हिताच्या अजिबात नाहीत. शरद जोशी तर त्यांना कत्तलखाने बनले होते. तिथे येऊन शेतकऱ्याच्या मुंडीवरती सुरे लावायचाच कार्यक्रम केला जातो. त्याच्यामुळे ही व्यवस्थाच शेतकऱ्यांच्या अजिबात हिताची नाही आहे. बंधन तर नाही आहे, पण आता बाजारामध्ये मी अशी मागणी करत आहे की या घराने घेतला पाहिजे, मेस दिला तुम्ही कांदा, काय करणार? शेतकरी फारसा कांदा देतच नाहीत. याच्यामध्ये जे काय फेडरेशन, याच्यामध्ये बरेचसे व्यापारीच आहेत, व्यापाऱ्यांचेच फेडरेशन आहेत. आणि ते व्यापारी स्वतः आडतीवरती घेतलेला कांदा तो शेतकऱ्याकडून घेतलेला दाखवतात, त्यांचे सातबारा जोडतात, आधार कार्ड जोडतात आणि तिथं देतात. शेतकरी असा डायरेक्ट नाफेडला कांदा फार कमी देतो. नाफेडची खरेदीच नको आहे आम्हाला. नाफेडची खरेदी नको आहे. आणि नाफेडनी जर खरेदी करायची असेल, केली असेल, तो कांदा त्यांनी समुद्रात फेकून द्यावा, तर शेती कांद्याला भाव भेटेल. हा वाद भारतीताई पवारचा माझा झाला होता, ती क्लिप पण तुम्ही बघितली असेल. काय का बाजारभावाप्रमाणे कांदा घ्या, बाजारभावाप्रमाणे कांदा घेऊ नका, त्याची किमान किंमत ठरवा. उत्पादन खर्चावर आधारित आज 24-25 रुपये त्याची किंमत असायला पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे परत व्यापारी त्यांना कांदा नाही. समजा बाजारामध्ये 12 रुपये किंमत आहे आणि इकडे 20 रुपये चालू आहे नाफेडचा, तर शेतकरी मार्केटला कशाला जाईल? तो डायरेक्ट नाफेडला देईल ना. आज बाजारातच तेच मूल्य. उलट आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली होती, वाटतं 2018-19च्या त्यावेळेला आम्ही लासलगावच्या मार्केटमध्ये फिरलो. सरकारी लोक खरेदी करीत होते नाफेडचे आणि हे पण होते. तर व्यापारी कमी दरात घ्यायचे. म्हटलं तुम्ही एवढं कमी कसं काय घेता? ते म्हणले सरकारी लोक जर याच्यापेक्षा कमी घेतात, आम्ही कशाला जास्त देऊ? म्हणजे भाव पाडायचा कार्यक्रम सरकार करतं. आणि हा सगळा कांदा व्यापाऱ्यांनी त्यांच्या याच्यात खरेदी केलेला असतो आडतीवरती, तो तिथं दाखवतात. पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा A ग्रेड आणि B ग्रेड कांदा असतो. A ग्रेड कांदा हे सगळे मार्केटमध्ये विकून टाकतात आणि नंतर B ग्रेडचा कांदा स्वरूप एक तर नाफेडच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होऊ शकतं, किंवा मग नाफेडच्या स्टॉकमधला कांदा रोखणं हे होऊ शकतं. काय परिस्थिती असेल त्यावेळेला 1 महिन्यानंतर, त्यावेळी ते निर्णय घेऊ आम्ही. आपण रस्त्यावर आलो, रस्ते रोको वगैरे काय असं नाही. हे रस्ता रोको वगैरे याच्यामध्ये फक्त त्रास होतो आपल्याला, कारण आता पोलीस 10-15 मिनिटाच्या वर काय तुम्हाला बसू देत नाही, केसेस करतात आणि दुसऱ्या दिवशी तो विषय संपलेला असतो. जर एखादा थोडा कालावधीमध्ये चालणारं जर आंदोलन असेल, सगळा नाफेडच्या कार्यालयासमोर आम्ही ठिय्या मारला, 8-10 दिवस चाललं, तर त्याच्यात पडसाद उमटत राहतात. तुम्ही लोक आम्हाला याच्यामध्ये मदत करता, केंद्र सरकारपर्यंत जातं, मिनिस्ट्रीपर्यंत जातं. रस्ता रोकोची बातमी नाशिक जिल्ह्याच्या बाहेर कुठंच जात नाही. आदिवासी लोकांनी 4 दिवस आंदोलन केलं होतं, रस्ते बंद केले होते.